लास्ट टाइम तुमच्या लक्षात आहे का, मी एक रील बनवलेलं त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की आज 17 तारखेला मी जाणार आहे जिओ कन्व्हेन्शन सेंटरला, जिकडं वर्ल्डमधले खूप सारे चॉकलेटच्या कंपनीज आणि खूप छान स्टॉल्स येणार आहेत. तर आता आम्ही चाललोय तिकडं. चला मी तुम्हाला पण दाखवते की एक्झॅक्टली कसं आहे चॉकलेट फेस्टिवल. काहीच आम्ही फायनली जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला पोहोचलोय आणि इकडे चॉकलेट फेस्टिवल आहे. येतानाच वाईब इतकी सुंदर आहे. हे बघा, माझ्या मागे एक स्कल्पचर दिसतंय तुम्हाला, जे एक पुतळा आहे. तो 200 किलो चॉकलेटने बनवलाय, डार्क आणि व्हाईट चॉकलेट बाय रिंकू राठोड. खूप सुंदर आहे ते बघायला. आणि आणि अजून एक आनंदाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. इकडं एंट्री पास वगैरे करायचे होते, तर तिकडं 3-4 आहेत नाही का, प्री ओन पास, परत आणखीन तिकीटवालं हे ते, आणि माझा नंबर स्पॉन्सर्ड VIP पास. VIP पास, VIP. यार, आयुष्यात इतका आनंद होतोय ना अशा सगळ्या गोष्टी झाल्यामुळे. तर हे एक सुंदर गोष्ट आहे. चला आपण पुढे पण बघूयात काय काय. गाईज, हे बघताय तुम्ही, हे 100% एडिबल आहे. म्हणजे ह्यातल्या प्रत्येक फुलाची पाकळी, त्याची पानं इतकी सुंदर शाईन आहे, म्हणजे कोणच बोलणार नाही की हे असं चॉकलेट वगैरे पासून बनवलं असं. तर चला गाईज, आपण बघूयात की एक्झॅक्टली काय काय आहे ह्याच्यामध्ये. हे बघा, हे पण पूर्ण चॉकलेटनं बनलेलं आहे. इकडे सगळे छान छान चॉकलेट्सचे डब्बे, कॅरामेल चॉकलेट, तर इतके सुंदर सुंदर चॉकलेटचे स्टॉल आहेत ना, इतके छान आणि इतके सुंदर प्रकारे सगळं बनवलंय. आता इकडं बघा, हे स्ट्रॉबेरी आहे. आय डोंट, स्ट्रॉबेरी आणि त्याच्यावरती चॉकलेट फाउंटन. आणि इकडं खूप साऱ्या प्रकारचे चॉकलेट आहेत जे लोक टेस्ट करतायत. आता आम्ही पण जातो, टेस्ट करतो. गेल्या गेल्या आम्हाला हे चॉकलेट स्टुडिओवाल्यांनी चॉकलेट ऑफर केले. इतकं सुंदर टेस्टला होतं चॉकलेट. हे सगळे काही स्प्रेड ठेवले त्यांनी चॉकलेट सोबत. फक्त चॉकलेट नाहीये, स्प्रेड पण ना, त्याच्यामध्ये त्या लोकांनी हे ठेवलंय. आणि ह्याच्यामध्ये आपण ट्राय करून बघू. पीनट बटर ट्राय करून बघतो. We have a baking range हमारा because आप check कर सकते हो व्हाइट चॉकलेट ट्राई नहीं किया। ये सही है ना ऑल आर चॉकलेट आर रियल चॉकलेट। अच्छा, you want dark or या डार्क पण. ये थोड़ा सा डिफिकल्ट है इसको हैंडल करना That's smooth. We don't use any vegetable oil, palm oil. ओके, We make from real Kovacha chocolate. It has a lot of chocolate. थँक्यू सो मच. Actually, we have a factory in Jammu. इन जम्मू. देखो कुछ छोटा खाते हैं ना ब्लॉक साइज में मैम को टिश्यू दो। टिश्यू ये रहा सो हाय गाईज, मी आता जिंदाल कोकाल ह्या स्टॉलवरती आले. तर चला त्यांच्याकडून ऐकूयात की ह्यांचं काय मत आहे. आणि हे इंडियन बेस्ड चॉकलेट मॅन्युफॅक्चरर, कोका पावडर मॅन्युफॅक्चरर आहेत. आणि त्यांचं मत असं आहे की ते एडिबल ऑइल यूज करत नाहीत कुठला पण प्रोडक्ट. नमस्कार फ्रेंड, आम्ही VJ जिंदल कोको या कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहोत. आणि VJ जिंदल कोको प्रायव्हेट लिमिटेड ही इंडियाची लार्जेस्ट कोका प्रोसेसिंग आहे, जिची फॅसिलिटी जम्मू अँड काश्मीरमध्ये बेस्ड आहे. आम्ही तिकडे फक्त आफ्रिकन बीनपासनं जे बेस्ट बीन्स कन्सिडर केले जातात त्याच्यापासनं कोको पावडर, कोको बटर आणि अदर चॉकलेट प्रोडक्ट्स जसे चॉकलेट बार्स आहेत, स्प्रेड्स आहेत, या सगळ्या गोष्टी बनवतो. आणि जे की इंडियामध्ये जितकेही लार्जेस्ट युजर आहेत, जसे ITC आहे, ब्रिटानिया आहे, पार्ले आहे, या सगळ्यांना आम्ही ह्या गोष्टी सप्लाय करतो. आणि आमचं ऑल ओव्हर इंडिया हे नेटवर्क आहे, डीलर्स अँड डिस्ट्रीब्युटर्स आहे. आणि आमचं सेंट्रल वेअरहाऊस एक तळोजाला आहे. आमच्या प्रोडक्टची दुसरी खासियत अशी आहे की आम्ही कोणत्याही फॅट गोष्ट वापरत नाही. इथे तुम्ही जेवढीही चॉकलेट बघता आहात ती रिअल चॉकलेट्स आहेत, म्हणजे कोको बटर किंवा कोवेचर्स आहेत. तेव्हा लोकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की काही गोष्टी ज्या असतात त्या आरोग्यानुसार आपण जर लक्ष देत असू तर कोको बटर ही अतिशय उत्तम गोष्ट आहे आरोग्यासाठी, जी फक्त जिंदल यूज करतं. आम्ही कोणतेही हानिकारक प्रोडक्ट यूज करत नाही. तेव्हा तुम्ही आमच्या गोष्टींचा अवश्य स्वाद घ्या आणि जर काही हवं असेल तर आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा. आमचे डिटेल्स इकडे उपलब्ध आहेत. हॅलो गाईज, आत्ता आम्ही आलो स्मोअरच्या स्टॉलवरती. आणि खूप सुंदर प्रकारे त्या लोकांनी अरेंज केलं आहे. म्हणजे एकदम छान. त्यांचं एका साईडला बेकिंगवालं सेक्शन आहे, त्यांचं एका साईडला डार्क चॉकलेट आणि चॉकलेटवालं सेक्शन आहे. आणि चला आपण अजून एक्सप्लोअर करूयात की नक्की काय काय आहे याच्यामध्ये. हे बघा गाईज, हा ताजमहल आहे, पूर्ण एडिबल आणि 100% व्हाईट चॉकलेट बनलेलं आहे. किती सुंदर. know how to process it. Okay. How what way
Unfortunately, in Comic-Con, there are many manufacturers. Innovation part. नाईस ना. Once they change this perspective, it's like come as an innovation partner and innovate with your clients. No, you Because can there are what's going on QR. in the market. No, we have the QR. You can scan the QR. We do not. Giving them You should market some materials. गाईज सॅलॉन दो चॉकलाला आलोय. इकडचे खूप छान आम्ही गोष्टी एक्सप्लोअर केल्या, नवीन नवीन प्रकारचे चॉकलेट्स ट्राय केले जे आतापर्यंत मी कधी पाहिले नव्हते, जे कधी ट्राय केले नव्हते, सगळे चॉकलेट्स ट्राय केले. इकडे एक छान इव्हेंट चालू आहे जे खूप साऱ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे जे शेफ्स आहेत, जे मोठे मोठे फाउंडर्स आहेत, ओनर्स आहेत, त्या लोकांचा एक इव्हेंट चाललाय. तो थोडा वेळ बसून ऐकला. जरीही तो माझ्या डायरेक्ट रिलेशनमध्ये नसेल, डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नसेल, तरी पण इतकं सुंदर आहे हे सगळं. म्हणजे शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत इकडं, खूप जास्त गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. आणि इकडं तुम्ही हे स्टॉल बघू शकता. प्रत्येक डिफरंट चॉकलेटचे मोठे मोठे ब्रँड आहेत, जे मोठे मोठे शेफ आहेत, त्या सगळ्यांचे स्टॉल आहेत इकडं. जर मुंबई चॉकलेटची असते ना तर काहीशी अशी दिसली असती. With SCP or the school for the first time, who didn't know about the school, meeting us for the first time. So this is our first too. The CEO of the Salon de Chocolat, Gerard, he is visiting India. Cedric, the chef with him, is visiting. Because the idea is not to use plastic. If I use plastic, it's going to take long for the coolness to get into the bowl, into the chocolate. So the metal of the